फायब्रॉइड ही सध्याच्या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधल्या महिलांमधली खूप कॉमन समस्या आहे. फायब्रॉइड म्हणजे नेमकं काय होतं, आयुर्वेदानुसार त्याचा कसा विचार केला जातो आणि ऑपरेशन व्यतिरिक्त त्यावरती अजून काय उपाय करता येऊ शकतात, ह्याबद्दल व्यवस्थित विचार आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर, होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर, मर्म आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथून. चला तर आज फायब्रॉइड म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. तर आपलं जे गर्भाशय आहे त्याच्यामध्ये जे आतलं लायनिंग असतं, गर्भाशयाचं जे लायनिंग आहे त्यालाच मायोमेट्रियम असं म्हटलं जातं. हा मसलचा एक लेअर असतो आणि ह्या मसल लेअरमध्ये कधी कधी एक अनवॉन्टेड ग्रोथ निर्माण होते, जी की नॉन कॅन्सरस असते आणि तिचं स्ट्रक्चर जे आहे ते फायब्रस असतं. फायब्रस म्हणजेच असं खूप साऱ्या धाग्यांचा गुंता झाल्यासारखं असं ते स्ट्रक्चर तयार होतं आणि म्हणूनच त्याला फायब्रॉइड म्हटलं जातं. ओके, सो हा एक पर्स्पेक्टिव्ह झाला. आयुर्वेदानुसार फायब्रॉइडचा विचार कसा केला जातो, तर आयुर्वेदामध्ये ग्रंथी म्हणून एक विचार आलेला आहे. तर या ग्रंथीमध्ये सुद्धा अशीच गाठीसारखी संरचना शरीरामध्ये निर्माण होते आणि म्हणूनच ही जी ग्रंथी आहे ती आणि फायब्रॉइड यांचं कोरिलेशन केलं जाऊ शकतं. तर हे फायब्रॉइड झालं हे कसं लक्षात येतं? बऱ्याचदा काही महिलांमध्ये जेव्हा फायब्रॉइड निर्माण झालेलं असतं त्यावेळेला ते असिम्प्टमॅटिक असतं, म्हणजे त्याच्याशी संबंधित कुठलीही लक्षणं त्या स्त्रीमध्ये जाणवत नाहीत. आणि एखाद्या वेळेस काही निमित्ताने जर का पेल्विक एक्झामिनेशन केलं गेलं तर त्या एक्झामिनेशनमध्ये कळून येतं की गर्भाशयामध्ये ही गाठ निर्माण झालेली आहे. ही एक कंडिशन असते. तर दुसरीकडे काही महिलांमध्ये प्रचंड प्रमाणात त्रास होतात. तर त्यामध्ये काय काय होऊ शकतं, तर पहिले तर खूप जास्त म्हणजे पिरियड ज्यावेळी होतं त्यावेळी खूप जास्त प्रमाणात पेन होतं. ओटीपोटात दुखणं, कंबर दुखणं, पाय दुखणं हे खूप जास्त अनबेरेबल असं पेन असतं. त्यानंतर ब्लिडिंग जे आहे ते अनकंट्रोल्ड आणि अनियमित असं ब्लिडिंग असतं, म्हणजे बऱ्याचदा खूप दिवस कंटिन्युअस आणि जास्त प्रमाणात म्हणजे दिवसाला 4-4, 5-5 पॅड लागतील इतक्या प्रमाणात हे ब्लिडिंग होत असतं. ही काही लक्षणं आहेत. त्याचबरोबर जे गर्भाशय आहे तर त्याच्या आजूबाजूचे अवयव आहेत तर त्याच्यावरती एक प्रकारे प्रेशर क्रिएट झाल्यासारखं, ताण आल्यासारखं होतं आणि त्यामुळे बऱ्याचदा लघवीलाही वारंवार व्हायला लागते, पण प्रत्येक वेळी गेल्यानंतर लघवी होत नाही का, तर तिथे प्रेशर क्रिएट झाल्यामुळे ती अर्जन्सी निर्माण झालेली असते. काही महिलांमध्ये कॉन्स्टिपेशनचा सुद्धा त्रास दिसतो. या व्यतिरिक्त बाकी पण जसं की भूक कमी होणं वगैरे ह्या ज्या लक्षणं आहेत तर ती सुद्धा लक्षणं जोडीला असू शकतात, असोसिएटेड सिम्पटम्समध्ये दिसतात. पण प्रामुख्याने पेन असणं पिरियड्समध्ये आणि अनकंट्रोल्ड ब्लिडिंग असणं ही लक्षणं कॉमनली दिसतात. जर का तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला कोणालाही यातली थोडीफार जरी सिम्पटम दिसत असतील तर लगेचच जवळच्या गायनेककडून जाऊन फायब्रॉइडचं निदान करून घेणं फार गरजेचं आहे. कारण ज्यावेळी सुरुवातीची लक्षणं असतात, फायब्रॉइडची साईज लहान असते, गाठ छोटी असते, त्यावेळी औषध उपचारांनी ती बरी करता येऊ शकते. पण एकदा का ती एका लिमिटच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाढली आणि जर का ब्लिडिंग नॉनस्टॉप व्हायला लागलं तर मग ऑपरेशनशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहत नाही, कारण मग ती इमर्जन्सी कंडिशन होते. बऱ्याचदा म्हणजे ऑलमोस्ट जी हिस्टेक्टॉमी होतात म्हणजेच गर्भाशय काढून टाकण्याचं जे ऑपरेशन होतं तर त्याच्यामध्ये 1/3 प्रमाण जे आहे म्हणजे 1/3 प्रमाण जे आहे ते फक्त फायब्रॉइडमुळे हे गर्भाशय निर्हरण शस्त्रक्रिया केली जाते. आणि त्याचं प्रमाण म्हणजे जवळपास वर्षाकाठी 2 लाख शस्त्रक्रिया अशा होतात ज्याच्यामध्ये की फायब्रॉइड असल्यामुळे गर्भाशय निर्हरण केलेलं आहे. त्यामुळे वेळीच लक्षणांकडे लक्ष देऊन लगेचच डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप आवश्यक आहे. चला, तर इथपर्यंत आपल्या लक्षात आलं की फायब्रॉइड म्हणजे नेमकं काय असतं शरीरामध्ये. आयुर्वेदानुसार जसं मी सांगितलं तसं की ग्रंथी ही जी संकल्पना आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे ती फायब्रॉइडची अगदी मिळती जुळती आहे. आणि त्यामध्ये जो आहे तो विचार असा आहे की शरीरामध्ये वात आणि कफ दोष जे आहेत त्रिदोषांपैकी तर हे प्रिडॉमिनंटली वाढलेले असतात. आणि हे दोष जेव्हा रक्त, मांस आणि मेद, कारण आपण बघितलं की गर्भाशयामध्ये मेनली हेच धातू आहेत की गर्भाशयाचं जे आवरण आहे ते मांस धातूपासून म्हणजेच मसल्स बनलेला आहे आणि ब्लड चा फ्लो तर आहेच गर्भाशयामध्ये. त्यामुळे रक्त, मांस आणि मेद हे जे धातू तिथे आहेत तर हे त्यामुळे दुष्य होतात आणि त्यामुळे एकत्रितपणे एक गाठीसारखी रचना इथे निर्माण होऊ शकते. तर ही ग्रंथीमागची कन्सेप्ट आहे. म्हणूनच ज्यावेळी आयुर्वेदानुसार ट्रीटमेंटचा विचार केला जातो ग्रंथीच्या म्हणजेच फायब्रॉइडच्या, तर त्याच्यामध्ये हे वात आणि कफ कमी करण्यासाठीचा विचार केला जातो. त्यानंतर ही जी ग्रंथीसारखी रचना झालेली आहे तर तिचं लेखन करणारी औषधं म्हणजेच की ते स्क्रॅप करून निघून जावं किंवा ते डिसॉल्व्ह व्हावं अशा दृष्टीने जी औषधं वापरता येऊ शकतात, जसं की गुगुळ आहेत बऱ्याच प्रकारचे, तर
ते वापरले जातात. त्यानंतर एक प्रकारचं इन्फ्लमेशन गर्भाशयामध्ये निर्माण झालेलं असतं आणि म्हणून शोथनाशक जी औषधं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहेत, तर ही शोथनाशक औषधं ज्याच्यामध्ये हरिद्रा जी आहे, हळद जी आहे आपली, तिचा मोठ्या प्रमाणात वापर करता येऊ शकतो. तर हरिद्राचं कंटेंट असणारी औषधं ही आयुर्वेदानुसार ह्या कंडिशनमध्ये वापरली जातात. त्याचबरोबर मग दोषांचं अनुलोमन करणारी आणि दीपन पाचन करणारी ही जी औषधं आहेत, अग्नी चांगला करणारी औषधं जी आहेत, ती सुद्धा यामध्ये खूप चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतात. म्हणूनच ज्यावेळेला जो फायब्रॉइड आहे त्याची साईज कमी असते, छोटी असते किंवा अगदी सुरुवात झालेली कंडिशन असते, तर त्यावेळेला तुम्ही जर आयुर्वेद ट्रीटमेंट घेतली तर तुमचा फायब्रॉइड पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि प्लस रिकरन्स जो आहे म्हणजेच इव्हन ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा पुन्हा फायब्रॉइड होऊ नये याची कोणीच गॅरंटी तुम्हाला देत नाही. ज्यावेळी ऑपरेशन करतात त्यावेळी जो निर्माण झालेला फायब्रॉइड आहे तो काढून टाकला जातो. तात्पुरती लक्षणं कमी येऊ शकतात, पण परत त्याच गर्भाशयामध्ये दुसरा फायब्रॉइड निर्माण होण्याची शक्यता खूप असते आणि म्हणूनच रिकरन्स होऊ नये म्हणून सुद्धा आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून की एकदा झालेला आहे फायब्रॉइड पण तो परत परत होऊ नये ह्यासाठी आपल्याला व्यवस्थित प्रिकॉशन घेता येतात. आहार विहाराचं नियोजन करता येतं, जसं की आहारामध्ये आहे बाहेरचे पदार्थ, प्रोसेस्ड फूड्स, खूप जास्त स्पायसी तेलकट प्रमाणातले जे पदार्थ आहेत, त्यानंतर डेअरी प्रॉडक्ट्स खूप जास्त प्रमाणात जसं की चीज, पनीर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अवॉइड करणं कधीही चांगलं आहे. त्यानंतर विहारामध्ये म्हणाल तर खूप जास्त प्रवास होत असेल तर त्याच्यावरती काहीतरी उपाय करता येत असेल तर तो करू शकतो आपण. स्ट्रेस लेवल जी आहे ती सुद्धा कधी कधी फायब्रॉइडचं कारण असू शकते, त्यामुळे स्ट्रेस रिलीज करण्यासाठी मेडिटेशन, योगा, प्राणायाम ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अवलंबणं हे सुद्धा एक प्रकारचं लाईफस्टाईल चेंजेस करणं ह्या फायब्रॉइड्सशी लढण्यासाठी उपयोगी पडू शकतात. तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या जवळच्यांना नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज तुम्हाला कळतील. हा जो व्हिडिओ मी आज बनवला फायब्रॉइडचा, तो ॲक्च्युली मागच्या PCODच्या व्हिडिओमध्ये एका कमेंटमध्ये एकाने सांगितलं होतं की फायब्रॉइडबद्दल व्हिडिओ बनवा आणि म्हणून हा बनवला गेला आहे. तसंच जर तुमच्या मनातही काही शंका असतील आणि तुम्हालाही कुठल्या एखाद्या स्पेसिफिक विषयावरती माहिती हवी असेल, आयुर्वेद दृष्टिकोन जाणून घ्यायचा असेल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.